तुमचा दिग्दर्शकीय पदार्पण नशीबवान म्हणजे तो जो सिनेमा झाला सिनेमाटोग्राफर पासून ते दिग्दर्शक होण्याचा अनुभव कसा वेगळा होता? म्हणजे स्टारकास्ट चांगली होती, मुंबईत त्याचं शूट झालं, तो अनुभव नक्की कसा होता? अ, नशीबवानला मी पहिल्यांदा तर सगळ्यात ऋणी राहीन उदयप्रकाशजींचा. उदयप्रकाश हे खूप मोठे रायटर आहेत आणि त्यांचं एक पुस्तक आहे दिल्ली की दीवार. जगभरातल्या 22 भाषांमध्ये भाषांतर झालेला तो कंटेंट आहे. जगातल्या 22 भाषांमध्ये. आणि तो जो काळ होता तो त्यावेळेला जस्ट डिमॉनिटायझेशन झालं होतं. तर पैसा आणि पैशाकडे बघायचा दृष्टिकोन हा सगळ्यांचा अतिशय बदललेला होता त्या काळात. आणि मला असं वाटलं की तो कंटेंट त्यावेळेला अतिशय रिलेटेबल होता. तर म्हणून मला तो विषय करावासा वाटला. उदयप्रकाशजींकडे मी गळ घातले की सर मला ह्या पुस्तकाचे राईट्स द्या. उदयप्रकाशजींनी सुद्धा काहीही विचार न करता म्हणजे खूप मोठा कंटेंट मला निव्वळ आणि निव्वळ ₹50,000 मध्ये मराठी सिनेमा फक्त मराठी सिनेमा बनवायला तो कंटेंट मला देऊ केला. आणि नशीबवान मग मी लिहिला. चित्रपटाचा स्क्रीन प्ले सांगूनच मी म्हणजे स्क्रिप्ट पण माझ्याकडे रेडी नव्हती. भाऊ कदम लगेच तयार झाले चित्रपट करायला. भाऊंनी सुद्धा पूर्ण समर्पितरित्या तो चित्रपट केला. भाऊ त्यावेळेला अतिशय बिझी होते, म्हणजे आताही बिझीच असतात. तर भाऊंचं त्यावेळेला सोमवार, मंगळवार हवा येऊ द्या असायचं, शनिवार, रविवार नाटकं असायची. त्याच्यामुळे बुधवार, गुरुवार, शुक्रवार असं आमच्या चित्रपटाचं शूट चालायचं. मग त्याच दरम्यान मग बाकीच्या कलाकारांच्या डेट्स घेऊन तो चित्रपट आम्ही तसा केला. परत एकदा त्या चित्रपटासाठी माझे मित्र माझ्याबरोबर उभे राहिले. विनोद गायकवाड माझे मित्र आहेत, अमित पाटील आहेत, महेंद्र पाटील आहेत. हे सगळे माझ्यावर उभे राहिले आणि त्यामध्ये तो चित्रपट बनला. आणि अतिशय तो सुद्धा अतिशय इंडिपेंडेंट पद्धतीने अतिशय कमी खर्चात आम्ही तो चित्रपट बनवला. त्या चित्रपटात 2 सेट होते मोठे. त्या चित्रपटात आर्टिस्ट सुद्धा अतिशय चांगले चांगले मला लाभले. म्हणजे नेहा जोशी असतील, मिताली जगताप असतील, त्यावेळेला नवोदित होता, अतुल आगलावे होता. तर असे सगळे लोक मला लाभले. त्यानंतर नंदू घाणेकरांसारख्या सिनियर माणसाने जे आता नाही आहेत, तर नंदू घाणेकरांनी चित्रपटाचं बॅकग्राऊंड स्कोर केलं. त्या बॅकग्राऊंड स्कोरला सुद्धा सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोरचं स्टेट अवॉर्ड मिळालं. तर असं चांगले चांगले लोक जुळत गेले आणि नशीबवान बनला. नशीबवानचं सुद्धा झालं असं की चित्रपट चांगला बनला. लँडमार्क सारख्या चांगल्या संस्थेने तो प्रदर्शित केला. पण गोष्टी काय मराठी सिनेमाच्या फार फ्रॅजाईल असतात. नशीबवान आणि उरी ची रिलीज डेट एक असल्यामुळे नशीबवानला थोडासा फटका पडला. थिएटर्स कमी झाली. पण नंतर जेव्हा तो चित्रपट सॅटेलाइटवर म्हणजे टीव्हीवर आला झी टॉकीजला, तेव्हा त्याचं म्हणजे मला खूप फोन आले आणि खास करून सिनियर सिटीजन्सचे म्हणजे 50 ते 60, 65 वर्षाच्या लोकांचे मला फोन आवर्जून यायचे. त्या चित्रपटात बेसिकली मला जे म्हणायचं होतं ते जे पैशात आयुष्यभर खेळले त्या लोकांना फार चांगलं उमगलं. त्यांना कळलं की मला काय म्हणायचं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की फिल्म मेकर म्हणून माझा एक्सपेरिमेंट कमर्शियल जरी खूप सक्सेसफुल झाला नसला तरी मला जी गोष्ट सांगायची होती ती मी चांगली व्यवस्थित सांगू शकलो. आणि भाऊ कदम बरोबर सुद्धा एक एक्सपेरिमेंट झाला माझा की अशा पद्धतीचा माणूस की ज्याला नुसतं बघूनच लोक हसायला सुरुवात करतात, अशा माणसाला एका निगेटिव्ह शेडमध्ये बघून सुद्धा लोकांना थोडंसं सरप्राईज झालं. भाऊ कदमला स्वतःला सरप्राईज झालं की अरे तुम्ही मला विचारच कसा केला या रोलसाठी. तर ते तुम्ही नेहमीच तुमची म्हणजे कथा असेल, तुमचे कलाकार असतील, लोकेशन निवड किंवा एक आर्टिस्ट, कमर्शियल आर्टिस्ट आहात, कॅमेरामन आहात, म्हणजे सगळ्या बाजूंनी तुम्ही त्या एक पेंटिंग म्हणूनच पाहता. बरोबर, सगळ्या गोष्टी घडतात.